नमस्कार मैत्रिणींनो, मी सुषमा. माझ्या फूड जर्नी या चॅनेलवर तुमचं स्वागत आहे. मी आज दाखवणार आहे गणरायांच्या आवडीचे बासमती तांदळाचे उकडीचे मोदक. चला तर मग मोदक बनवायला सुरुवात करूया. चला तर मग मोदकाच्या सारणासाठी लागणारे साहित्य बघूया. इथे मी घेतलेलं आहे 2 कप ओलं खोबरं किसून घेतलेलं आहे, 1 कप गूळ घेतलेला आहे, तूप, दूध, जायफळ वेलची पावडर, खवा घेतलेला आहे आणि 1 चमचा खसखस. इथे मी नॉनस्टिकची कढई घेते. कढई थोडीशी गरम झाली की त्यामध्ये आपल्याला टाकायचं 2 चमचे तूप. तूप थोडंसं गरम झालं आता तूप गरम झालेलं आहे. मी ह्याच्यामध्ये टाकणार आहे 1 चमचा खसखस. खसखस थोडी चांगली भाजली तुपात, अशी चांगली भाजून घ्यायची. गॅस मंदच ठेवायचा आहे. थोडीशी लालसर होईपर्यंत भाजायची खसखस तुपात. आता मी ह्याच्यामध्ये टाकणार आहे ओलं खोबरं. आता मी गॅस फुल करणार आहे. आता ह्याच्यामध्ये टाकायचंय दूध. आता ह्याच्यामध्ये मी टाकणार आहे दूध. गॅस मीडियम ठेवायचंय. दुधात थोडंसं खोबरं असं ओलसर झालं का मग ह्याच्यामध्ये टाकायचं गूळ. हे 1 कप गूळ घेतलेला मी सगळा टाकलाय. गॅस मीडियमच ठेवायचंय. असं एकसारखं सारण हलवायचंय. गूळ चांगला वितळलाय. आता हे स्टेपला मी टाकणार आहे ह्याच्यामध्ये खवा. खवा आता सारणामध्ये पूर्णपणे मिक्स करून घ्यायचंय. सारणाबरोबर चांगलं भाजून घ्यायचं. गॅस फुल ठेवायचा आहे. आता हे सारण आपल्याला घट्ट येईपर्यंत एकसारखं हलवत राहायचंय. हे असं सारण घट्ट आलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये मी टाकणार आहे वेलची, जायफळ पूड, ही वेलची जायफळ पूड मिक्स आहे, ही मी टाकणार आहे 1 चमचा. आता हे मी थंड करायला ठेवणार आहे. सारण जास्त पण घट्ट करायचं नाही, कारण का मग मोदक फुटू शकतात. आणि जास्त पातळ पण नाही ठेवायचं. ते असं एकसारखं सारण झालं पाहिजे. आम्ही दरवर्षी गणपतीतून घरगुती पद्धतीने बासमती मोदक पीठ बनवतो आणि त्याच बासमती मोदक पिठापासून मी आज तुम्हाला दाखवणार आहे कसे मऊ लुसलुशीत आणि रुचकर असे मोदक बनतात. आता आपण मोदकासाठी पीठ मळून घेणार आहे. त्याच्यासाठी मी पाणी आणि दूध उकळून घेणार आहे.
मी घेणार आहे 1 कप दूध आणि 1 कप पाणी. हे परफेक्ट प्रमाण आहे. टाकणार आहे आपण थोडंसं मीठ, चवीपुरतं मीठ टाकायचंय आणि पाव चमचा तूप टाकायचंय. तूप जास्त पण नाही टाकायचं, कारण मग पारी बनवताना ते सरळ काळ्या होणार नाहीत, मोदक व्यवस्थित चिटकणार नाही. आता ह्याला आपल्याला उकळी काढून घ्यायची. आता मी हे पीठ वापरून तुम्हाला दाखवणार आहे कसे मऊ लुसलुशीत आणि रुचकर असे मोदक होतात ते. उकळी आले, ह्याच्यामध्ये मी हे पीठ मिक्स करणार आहे. गॅस कमी ठेवायचा, गॅस बंद नाही करायचा. हे असं मिक्स करून घ्यायचंय पीठ सगळं. हे पीठ आता असंच आपल्याला झाकून 2 मिनिटं वाफवून द्यायचंय. आता गॅस बंद करायचंय. हे पीठ आपल्याला परातीमध्ये काढून घ्यायचंय. हे असं फुलपात्राच्या साह्याने पीठ आपल्याला स्मॅश करून घ्यायचंय, कारण हाताने करायला गेलं तर हाताला चटके बसतात, म्हणून असं फुलपात्राच्या साह्याने स्मॅश करून घ्यायचंय. हे पीठ एकजीव करायचंय आपल्याला. आता हे पीठ हाताने एकसारखं मळून घ्यायचंय व्यवस्थित. आता हे पीठ मी चांगलं मळून घेणार आहे. थोडासा पाण्याचा हात घ्यायचं आणि असं मळून घ्यायचं. हे असं आपल्याला पीठ मळून घ्यायचंय. हे बघा, आता ह्याचा गोळा होतोय का बघायचा. असा गोळा झाला तर बोलायचं पीठ छान मळलं गेले. हे पाण्यात आपण उकळायला ठेवायचंय मोदक वाफवायसाठी. ह्याच्यामध्ये मी थोडासा लिंबू टाकणार आहे, तोप काळा होऊ नये म्हणून. तर या साच्याला आतमध्ये थोडंसं तूप लावून घ्यायचंय आणि थोडंसं पीठ घालायचंय आतमध्ये साच्यामध्ये, आणि परत थोडं बोटाला पीठ घ्यायचं आणि बघा असं बाहेरच्या साईडला खेचायचं, म्हणजे पिठाचा साच्याचा आकार करून घ्यायचा. त्यात आता आपण थोडंसं सारण घालणार आहे. जास्त पण सारण घालायचं नाही, कारण का त्याला आता आपल्याला बंद करायचं. थोडंसं पीठ घालायचं असं आणि असं दाबायचं वरून. आता हा मोदक आपल्याला काढून घ्यायचा. हा बघा किती छान मोदक, मऊ लुसलुशीत, किती छान मोदक झालाय. असे मी आता सगळे मोदक बनवून घेणार आहे.
आता हे मोदक आपण उकडायला ठेवणार आहे. हे केळीच्या पानावरच उकडायचे असतात म्हणजे खाली चिटकत नाहीत. हे असं केशर लावून घ्यायचंय. आता मी ह्याच्यावरती झाकण ठेवणार आहे आणि गॅस फुल ठेवून 15 मिनिटं उकडून घ्यायचे. आता हे मोदक उकडलेले आहेत. हे बघा किती छान मऊ लुसलुशीत मोदक झालेले आहेत. आता हे आपण थंड करायला ठेवणार आहे. हे बघा गरमागरम मऊ लुसलुशीत मोदक किती छान तयार झाले आहेत. हे बघा बासमती तांदळाचे उकडीचे मोदक गरमागरम तयार आहेत. जर तुम्हाला शिंदतेज वेलचीयुक्त सुगंधी बासमती मोदक पीठ हवं असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि माझ्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.